नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 22 जून 2026 वार सोमवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्नांची कास कधीही सोडू नका। अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे। आपण सुविचार बघितला, आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिलाय। पहिल्याच फेरीत विजयाकरिता आवश्यक पोट्यापेक्षा तब्बल 179 मते अधिक मिळवत त्यांनी विजयाची नोंद केली आहे। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आशिष एरेकर यांच्या हस्ते त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। पाहूया हा सविस्तर अहवाल। अमरावती विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी 22 जून रोजी नियोजन भवन येथे पार पडली। मतमोजणीच्या सुरुवातीला वैध आणि अवैध मतांची छाननी करण्यात आली। एकूण 427 मतांपैकी 421 मते वैध तर 6 मते अवैध ठरली। विजयासाठी 211 मतांचा कोटा आवश्यक होता। यानंतर मतपत्रिकांची मोजणी सुरू होताच भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांना तब्बल 390 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे सुरुवातीलाच त्यांचा विजय निश्चित झाला। निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळालीत, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही। त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी प्रवीण पोटे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली आणि त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केलेत। दरम्यान मतमोजणीपूर्वीच नियोजन भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेत। भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रवीण भाऊ पोटेंनी विक्रम मतं घेऊन सगळ्या विरोधातल्या लोकांचे तोंड बंद करून विजय मिळवलेला आहे। गेल्या 25 वर्षापासून प्रवीण भाऊ जनतेच्या सोबत आहे। त्यांच्या सुखदुःखाचे, त्यांच्या समस्याचं निवारण करत आहेत आणि म्हणून अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही विक्रमी मतांनी प्रवीण भाऊ निवडून आले। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्रचंड आनंद झालाय आणि आम्हाला अशी आशा आहे की आगामी काळामध्ये विकासाचा जो रथ आहे तो अधिक गतिमान होईल आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एक विकासाचं नवीन पर्व सुरू होईल। या निमित्ताने माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय रवींद्रजी चव्हाण, माननीय बावनकुळे साहेब यांचं मनपूर्वक आभार की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला। आजचा हा प्रवीण भाऊचा जो विजय आहे तो सलग तिसऱ्यांदा अमरावती MLC मध्ये झालेला आहे। अतिशय भव्य 390 विरुद्ध 31 इतक्या फरकाने झालेला विषय हा जनतेचा भाजपप्रती असलेलं प्रेम आणि विश्वास, आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रामधील देवाभाऊ बावनकुळे साहेब, चव्हाण साहेब यांचं मार्गदर्शन, याचसोबत प्रवीण भाऊंचं जे व्यक्तिमत्व आहे की जे 2012 मध्ये पहिल्या निवडून आल्यानंतर जे लोकसंपर्क, ज्याला म्हणतात सुखादुःखात धावून जाणारा माणूस, असं हे जे व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा विचार करून अमरावतीच्या सगळे नगरसेवक आणि सगळे वोटर्स यांनी त्यांना भरभरून साथ दिली आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आहे की आज एवढ्या मोठ्या फरकाने प्रवीण भाऊ निवडून आले आहेत। त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। प्रवीण पोटे यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी
फटाक्यांची आतिषबाजी करत मिठाई वाटली. महापौर, भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी कार्यालयात उपस्थित राहून प्रवीण पोटे यांचे अभिनंदन केलेत. शहरभर अभिनंदनाचे बॅनर झळकू लागले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या विजयामुळे प्रवीण पोटे यांनी विधान परिषदेत विजयाची सलग हॅट्रिक नोंदवली आहे. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात प्रवीण पोटे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत भाजपचा गड अधिक मजबूत केल्याचे चित्र पाहायला मिळाले. या विजयामुळे आगामी स्थानिक आणि राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल घडण्याची शक्यता आहे. रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्याकरिता अमरावती ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. दत्तापूर पोलिसांनी याकरिता एक अनोखी जनजागृती मोहीम हाती घेतली असून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांचा हार घालून सत्कार करत त्यांना सुरक्षिततेचा संदेश दिला आहे. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण होत आहे. पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट. अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या आदेशानुसार 22 जून पासून हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी टाळण्याकरिता आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेकरिता दत्तापूर पोलिसांनी विशेष जनजागृती व कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांचा हार घालून अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगत भविष्यात नियमित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले. दुचाकी चालकांसोबतच मागील आसनावर बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहेत. पोलीस अधीक्षक माननीय निकेतन कदम सरांच्या संकल्पनेतून संपूर्ण अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये ज्या मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार विदाऊट हेल्मेट वाहन चालवतात आणि मग मृत्यूला कारणीभूत ठरतात, तर असे होणारे अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली जे कोणी दुचाकीस्वार विदाऊट हेल्मेट वाहन वापरत आहेत त्यांचा आज आम्ही सत्कार करत आहोत हार घालून. आणि उद्यापासून त्यांनी हेल्मेट वापरावं आणि भविष्यात होणारी जीवितहानी टाळावी याच्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरून प्रबोधन करत आहोत. तर मी धामणगाव रेल्वे तालुका आणि दत्तापूर पोलीस हद्दीतील सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन दत्तापूरतर्फे विनंती करतो की आपण रस्त्यावर दुचाकी वाहन काढल्यानंतर तुम्ही स्वतः आणि तुमच्या पाठीमागं बसलेल्या प्रवासी दोघेही हेल्मेट घालून प्रवास करा. आपली यात्रा सुरक्षित करा, जेणेकरून कोणताही जर अपघात झाला तर त्यातून हेड इंजुरी होऊन मोठी जीवितहानी होणार नाही. त्यासाठी आपल्या या रस्त्यावरचे अपघात कमी करणे आणि अपघातामधील मृत्यू कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याबाबत आम्ही नागरिकांचे प्रबोधन करत आहोत. आणि उद्यापासून अशा विदाऊट हेल्मेट जे कोणी वाहन चालवणार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. तर आमची सर्व नागरिकांना पुन्हा विनंती आहे की आपण दुचाकीवर हेल्मेट वापरा आणि स्वतःची जीवितहानी टाळा. धन्यवाद. जय हिंद. दत्तापूर पोलिसांनी विविध चौक आणि प्रमुख मार्गांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर नियमांनुसार दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, नारायण फड, मयूर धवस, धीरज इंगळे तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी नागरिकांना वाहतूक सुरक्षिततेचे धडे दिलेत. हेल्मेट हा केवळ दंड टाळण्याचा उपाय नसून अपघाताच्या वेळी जीव वाचविणारे प्रभावी सुरक्षा कवच आहे, असा संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे. हेल्मेट ही सक्ती नसून सुरक्षिततेची गरज आहे. आपला जीव अमूल्य आहे आणि त्याच्या रक्षणाकरिता हेल्मेटचा वापर अत्यावश्यक आहे, असे आवाहन दत्तापूर पोलिसांनी नागरिकांना केले आहेत. मी वाहतूक पोलीस हवालदार रवी पाखरे, पोलीस दत्तापूर, सर्वांना नम्र आवाहन करतो की माननीय SP साहेबांनी जी मोहीम राबवली ती अत्यंत महत्त्वाची आणि चांगली आहे. ते आपल्या फायदेशीर ठरेल अशी
तर आमची गजबज असं माहिती दिलीच आहे. आज दत्तपूर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात येत आहे. कशा पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे काय सांगा? उद्यापासून आम्ही माननीय पोलीस साहेबांच्या आदेशाने कारवाई करणार आहोत. आज फक्त सत्कार केला आहे, उद्या आम्ही त्यांना 1000 फाईन होईल. त्यामुळे सर्वांनी हेल्मेट घालावे असे आम्ही दत्तापूर पोलिसांच्या वतीने आवाहन करतो. जय हिंद. दत्तापूर पोलिसांच्या या अभिनव जनजागृती मोहिमेला नागरिकांकडनं सकारात्मक प्रतिसाद मिळत असून वाहतूक नियमांचे पालन करण्याकरिता जनतेत जनजागरूकता वाढताना दिसत आहे. सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करा आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एकूण 17 जागांपैकी तब्बल 16 जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. भाजपने लढवलेल्या 10 जागांवर विजय मिळवत क्लीन स्वीप केला आहे. शिवसेनेने 4 पैकी 3 जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागा आपल्या नावावर केल्या आहेत. तर नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत महायुतीला एकमेव धक्का दिला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र एकही जागा जिंकता आली नसल्याने हा निकाल विरोधकांकरिता मोठा धक्का मानला जात आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी वर्चस्व गाजवले आहेत. मतदानापूर्वीच 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, कोकणातून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, अहिल्यानगरमधून प्राजक्त तणपुरे, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमधून अरुण लखाणी यांचा समावेश आहे. उर्वरित 11 जागांसाठी 18 जून रोजी मतदान पार पडले होते. आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने सर्वाधिक यश मिळवत लढवलेल्या 11 पैकी 10 जागांवर विजय संपादन केलाय. अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात भाजपचे प्रवीण पोटे यांनी तब्बल 390 मते मिळवत दणदणीत विजय मिळवलाय. नागपूर पोटनिवडणुकीत डॉक्टर राजू पोद्दार विजयी झालेत, तर नांदेडमध्ये अमर राजूरकर, जळगावमध्ये नंदकिशोर महाजन, सोलापुरात राजेंद्र राऊत, भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर आणि छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात सुहास शिरसाट यांनी विजय मिळवलाय. शिवसेनेच्या वतीने परभणी हिंगोली मतदारसंघातून सय्यद खान यांनी विजय मिळवलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या 2 जागांवर विजयाची नोंद केली आहे. या निवडणुकीतील सर्वात मोठी चर्चा नाशिक मतदारसंघाची ठरली. इथे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी 357 मते मिळवत विजय मिळवला आणि महायुतीला एकमेव धक्का दिला. एकूण निकाल पाहता महायुतीने 17 पैकी 16 जागांवर विजय मिळवत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपले राजकीय वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत. तर महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता न आल्याने विरोधकांकरिता हा निकाल चिंतनाचा विषय ठरत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालातून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक हत्या प्रकरण समोर आले आहे. मालधक्का परिसरात एका व्यक्तीची निर्गुण हत्या करण्यात आली असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. नेमके काय आहे हे प्रकरण पाहूया हा विशेष रिपोर्ट. रेल्वे पटरी परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच लकडगंज पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. तांत्रिक पुरावे, स्थानिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने मृताची ओळख पटविण्यात यश आलेत.
तपासादरम्यान मृत व्यक्तीचे नाव अब्दुल रेहान उर्फ रमू अब्दुल रज्जाक राहणार मुदलिया नगर असे निष्पन्न झाले आहेत. पुढील तपासात आरोपी परमेश्वर उर्फ पप्पू पटेल आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून ही हत्या केल्याचे उघड झालेत. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी पप्पू पाटील याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वादातून आणि घटनेच्या 1 दिवसाआधी मृताने आरोपीची आई आणि बहिणीला शिवीगाळ केल्याच्या रागातून आरोपींनी हा कट रचल्याचे तपासात समोर आलेत. आरोपींनी मृताला गाठून त्याच्या गळ्यावर आणि पाठीवर धारदार शस्त्राने वार केलेत. गंभीर जखमी झालेल्या रम्मूचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी परमेश्वर उर्फ पप्पू पाटील, राहुल मनोज वैके आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेत. हे तिघेही मृताचे जुने साथीदार होते. चोरीच्या पैशांच्या वाटपावरनं निर्माण झालेला हा वाद आणि पूर्वीचे मतभेद यामुळेच या हत्येची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतावर यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मालधक्का रेल्वे पटरी परिसर या ठिकाणी एक अनोळखी इसमाची बॉडी मिळालेली आहे. त्यावरून PS लकडगंज येथील पोलीस स्टाफ, पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखा युनिटचे पोलीस स्टाफ हे सर्व घटनास्थळावर पोहोचून घटनेची माहिती प्राप्त करून तपास सुरू केला असता गोपनीय माहिती प्राप्त झाली की मृतक याचे नाव अब्दुल रहमान उर्फ रम्मू अब्दुल रजाक राहणार मुदलियार नगर, शांतीनगर, नागपूर येथील असून त्याचा साथीदार नामे परमेश्वर उर्फ पप्पू पटेल राहणार डिप्टी सिग्नल याने त्याला शस्त्रांचे मारले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होऊन गुन्हे शाखा युनिटचा स्टाफ तात्काळ रवाना होऊन पप्पू याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याची सखोल तपासणी केली असता पप्पू आणि त्याचा साथीदार राहुल मनोज उईके राहणार डिप्टी सिग्नल तसाच एक नाबालिग मुलगा असे तिघांनी मिळून जुन्या वादाच्या कारणावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी मृतक इसम याने त्याच्या आई बहिणीला शिवीगाळ केली असल्याच्या कारणावरून यांनी मृतक याला घटनास्थळी येऊन धारदार शस्त्राने त्याचे गळ्यावर, पाठीवर वार करून जीवानाशी ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील मृतक इसम आहे याच्यावर यापूर्वी घरफोडीचे, रॉबरीचे गुन्हे दाखल आहे. तसेच यातील आरोपी इसम आहे आरोपी क्रमांक 1 परमेश्वर उर्फ पप्पू पटेल राहणार डिप्टी सिग्नल, आरोपी क्रमांक 2 राहुल मनोज उईके राहणार डिप्टी सिग्नल तसेच एक नाबालिग मुलगा असे तिघही हे मृतकाचे साथीदार असून त्यांच्या जुन्या वादावरून, जुन्या घरफोडी चोरीच्या पैशावरून तसेच घटनेच्या अगोदरल्या दिवशी झालेल्या वादावरून त्यांनी हा सदरचा खून केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त, माननीय सहपोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3चे टीमने सदरची कारवाई केलेली आहे. नागपुरातील या हत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. जून महिना संपत आला तरीही अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याने हळद लागवडीकरिता शेत तयार करून ठेवले आहे. मात्र पावसाअभावी बियाणे अजूनही घरातच पडून आहेत. पाहूया सिटी न्यूजचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शेतकरी दत्तात्रय मानघाले यांनी हळद लागवडीसाठी शेताची संपूर्ण मशागत पूर्ण केली आहे. शेतात बेड तयार करण्यात आले असून लागवडीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने हळदीचे बियाणे घरातच पडून आहे. पावसाअभावी लागवड खोळंबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यात आणखी गंभीर बाब म्हणजे शेतीसाठी आधार असलेली विहीरही आता साथ देत नाही. सुमारे 60 फूट खोल असलेल्या विहिरीतील पाणी तब्बल 50 फूट खोलवर गेले असून उपलब्ध पाणी शेतीसाठी अपुरे पडत आहे. परिणामी हळद लागवड तर दूरच इतर पिकांनाही पाणी देणे कठीण झाले आहे. भूजल पातळी घटल्याने आणि पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक आणि मानसिक संकट उभे ठाकले आहे. वेळेत पेरणी आणि लागवड न झाल्यास उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी मोठा खर्च करूनही निसर्गाची साथ मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तयार केलेले बेड कोरडे पडू लागल्याने चिंता अधिकच वाढली आहे. आता दमदार पावसाची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकरी दत्तात्रय मानघाले यांनी लवकरात लवकर चांगला पाऊस पडावा जेणेकरून हळदीची लागवड करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यासह अनेक भागांतील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून पावसाची प्रत्येक चाहूल आशेचा किरण ठरत आहे. शेतीची मशागत करून 1 महिना झाला. अद्याप पाऊस काही पडेना. शेतीची संपूर्ण मशागत केली आणि पाणी वाचून जे शेतकरी जिल्ह्यावासी संपूर्ण हे पाण्याच्याच प्रतीक्षेत आहे आणि शेतीची लवकरात लवकर पेरणी कशी होईल अशी अपेक्षा घेऊन आता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पाण्याची अशी वाट पाहत आहे. किती दिवस झाले तुमची शेतीची मशागत करून? शेतीची मशागत करून 1 महिना कंप्लीट झालेला आहे. काय वाटते, पाऊस येईल किती दिवसानं? समजा पेरणी केव्हा होईल? काय अपेक्षा आहे संपूर्ण शेतकऱ्याची? अपेक्षा काय, आता पाणी लवकरात लवकर पेरणी पूर्ण मिरग गेलेला आहे. आता पूर्ण हा महिना जून महिना खाली गेलेला आहे. या दिवसात पाऊस संपूर्ण पेरणी होत जाय का समजा? हो, मागच्या वर्षी या दिवसात पेरणी होऊन कोळपणं चालू होतं, डवरे आणणं चालू होते. एक निंदाची पाळी झालेली होती. सध्या आता अपेक्षा काय नेमकं? पाऊस लवकरात लवकर यावं असं? तेच पाऊस लवकर यावं ना. हळदीची लागवड, काही पेरणी असेल, समजा सोयाबीन, कोणाची कपाशी असेल ते. आता हळद बियाणे सध्या कुठं आहे? समजा घरामध्ये साठवून ठेवलेलं आहे पेरणीसाठी? घरामध्येच लावलेलं आहे. औषधाची त्याची ते मशागत आहे ते सर्व झालेलं आहे. आज पाऊस येईल, उद्या येईल. एकीकडे शेतीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तर दुसरीकडे पावसाअभावी शेतकरी हतबल झाले आहेत. आता सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या असून लवकरच दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलिसांनी अवैध रेती उत्खननाविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. गोदावरी नदीपात्रातून रेतीची चोरी करणाऱ्यांविरोधात छापा टाकत पोलिसांनी 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी जप्त केल्या. तब्बल 2,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल जिलेटिनच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आलाय. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अभिनाश कुमार यांनी अवैध रेती उत्खनन आणि चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुदखेड पोलिसांनी ही मोठी मोहीम राबवली. दिनांक 20 जून 2026 रोजी पोलीस निरीक्षक धीरज दत्तात्रय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की गोदावरी नदीच्या पात्रात काही इसम फायबर आणि इंजिन बोटींच्या सहाय्याने अवैधरित्या रेतीचा उपसा करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ माळकवठा शिवारातील गोदावरी नदी पात्रात छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी बोटींच्या सहाय्याने रेती चोरी करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बोटीच्या सहाय्याने पाठलाग सुरू केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपी फायबर आणि इंजिन बोटी नदीपात्रात सोडून पळून गेले. या कारवाईत पोलिसांना एकूण 11 फायबर बोटी आणि 3 इंजिन बोटी असा सुमारे 2,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.
नदीपात्रातून हा अवजड मुद्देमाल बाहेर काढणे शक्य नसल्याने पर्यावरण आणि सुरक्षेची काळजी घेत पोलिसांनी जिलेटिनच्या सहाय्याने या सर्व बोटी जागीच ब्लास्ट करून नष्ट केल्या. या प्रकरणी गणेश पाटील उबाळे, भरत ढगे, कचरू जाधव उर्फ पप्पू मिस्त्री, कामाजी भरकडे, माधव सोमवारी, ज्ञानेश्वर कळसे, बबन खानसोळे यांच्यासह 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ प्रकाश सुमकुमवार हे करत आहेत. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी मुदखेड पोलीस पथकाचे विशेष कौतुक केले आहे. गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी केलेली ही कारवाई रेती माफियांना मोठा इशारा मानली जात आहे. अवैध उत्खनन रोखण्याकरिता पोलीस प्रशासन आणखी कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीची फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.